नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. आजची कविता ही कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कोजागिरी पौर्णिमा आत्ताच होऊन गेली आहे. कोजागिरी पौर्णिमेला आनंदाचे, आरोग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हटलं जातं. हा आनंद, हे आरोग्य आणि ही समृद्धी आपण नेहमी आपल्या माणसांमध्ये पाहत असतो. तर यावेळी कोजागिरीच्या चंद्राकडे पाहत असताना काही शब्द मला सुचले आहेत. ते शब्द मी कविता स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग पाहूया आजची कविता कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरीच्या चांदण्यात तुझी आठवण दरवेळी येते. कोजागिरीच्या चांदण्यात तुझी आठवण दरवेळी येते. का कुणास ठाऊक ह्यावेळी तुझी सोबत हवी हवीशी होते. कोजागिरीच्या चांदण्यात तुझी आठवण दरवेळी येते. का कोणास ठाऊक यावेळी तुझी सोबत हवी हवीशी होते. वारा हळूच कुजबुजतो. वारा हळूच कुजबुजतो, तू जवळ आहेस असे भासवतो. वारा हळूच कुजबुजतो, तू जवळ आहेस असे भासवतो. मला स्वतःलाच मात्र मंत्रमुग्ध करतो. मला स्वतःलाच मात्र मंत्रमुग्ध करतो आणि चांदण्याच्या साक्षीने मी तुला पुन्हा पुन्हा पाहतो. आणि चांदण्याच्या साक्षीने मी तुला पुन्हा पुन्हा पाहतो. कोजागिरीच्या चांदण्यात तुझी आठवण दरवेळी येते. का कोणास ठाऊक यावेळी तुझी सोबत हवी हवीशी होते. तू जवळ नाहीस तरी पौर्णिमेची ही रात्र जणू वचन देऊ पाहते. तू जवळ नाहीस तरी पौर्णिमेची ही रात्र जणू वचन देऊ पाहते. सोबत आता नसलीस जरी तरी प्रेम मात्र देऊ पाहते. सोबत आता नसलीस जरी तरी प्रेम मात्र देऊ पाहते. कोजागिरीच्या चांदण्यात तुझी आठवण दरवेळी येते. चंद्र हसतो, चांदण्या कुजबुजतात. चंद्र हसतो, चांदण्या कुजबुजतात. वारा थांबतो. चंद्र हसतो, चांदण्या कुजबुजतात. वारा थांबतो. आसमंतही पुटपुटतो. ती येईल का पुन्हा असे वारंवार म्हणतो. आसमंतही पुटपुटतो. ती येईल का पुन्हा असे वारंवार म्हणतो. मी हलकेच हसतो आणि म्हणतो मनाशी. मी हलकेच हसतो आणि म्हणतो मनाशी, हो नक्कीच पुढच्या वर्षी कोजागिरीला चंद्राच्या साक्षीने आणि चांदण्याच्या लख्ख प्रकाशात ती माझ्या जवळच असेल ना. आसमंतही पुटपुटतो. ती येईल का पुन्हा असे वारंवार म्हणतो. मी हलकेच हसतो आणि म्हणतो मनाशी, हो नक्कीच पुढच्या वर्षी कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीने चांदण्याच्या लख्ख प्रकाशाने ती माझ्या जवळच असेल ना. कोजागिरीच्या चांदण्यात तुझी आठवण दरवेळी येते. का कोणास ठाऊक तुझी सोबत हवी हवीशी होते. माझी ही कविता आशा करते आपल्याला आवडली असेल. कविता आवडली असेल तर यावेळी मी लाईक करा म्हणणार नाही, पण मात्र नक्की म्हणेन की जर कविता आवडली असेल तर आपल्या जवळच्या लोकांना पाठवा आणि पुढच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमा ही आपल्या जवळच्या, हक्काच्या, प्रेमाच्या माणसांसोबत साजरी करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.